अमरावती लोकसभेच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार खासदार नवनीत राणा यांचा प्रचार संपूर्ण जिल्ह्यात अतिशय जोमाने सुरू आहे। विविध ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून नवनीत राणा या विजयाकडे वाटचाल करत असल्याचे आता बोलल्या जात आहे। परंतु दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये मात्र खासदार नवनीत राणा यांना विरोध होताना आता दिसत आहे। त्याचे कारण 8 दिवसापूर्वी खासदार नवनीत राणा यांचा प्रचार रथ हा एका ग्रामीण भागातील खेडेगावातून हकलून देण्यात आलेला होता। तर आज पुन्हा दर्यापूर तालुक्यातील सांगळूज येथे सुद्धा गावकऱ्यांनी त्यांचा प्रचार रथ थांबवला। याचे कारण खासदार नवनीत राणा यांनी सांगळूज येथील गजानन महाराज मंदिराकरिता देणगी देण्याचे कबूल केलेले होते, मात्र ती देणगी अद्यापही न मिळाल्याने अखेर गावकरी आक्रमक होत त्यांनी आज पहाटे नवनीत राणांचा प्रचार थांबवला व जोपर्यंत खासदारांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तोपर्यंत गावात प्रचार रथ फिरू देणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे। 1 रुपया दिला आमच्या मंदिराला आता एक सभा मंडप चालू आहे, बांधकाम चालू आहे सभा मंडपाचं। त्याच्यासाठी आम्हाला नगदी वर्गणी पाहिजे आता सध्या। आम्ही 50 जण तुम्हाला निवेदन दिलं, आता याचा सह्या मारून राहिलो। आमच्या मागे हा पुरा 300 माणसाचा ग्रुप आहे आमचा पुरा महाआरतीचा। तुम्ही त्याच्यावर पाहता काय आहे तो। अरे माझा मित्र होतो ना, ठीक आहे हे दाखवा तिच्या हे दाखवा सभा मंडप दाखवून द्या ना आपला। या सभा मंडपात काम चालू आहे बोलता अमोल कोळे सर मोठा तिये भावीचा आज सांगळूज गावात येथे नवनीत राणा यांचा प्रचार रथ आल्यावर गावकरी मंडळींनी तो प्रचार रथ गावाच्या बाहेर काढून दिला, कारण की जागे फोटो पहिले गाडीवर बसणाऱ्या माणसाचे